नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वी सुलभ भारती या पाठ्यपुस्तकातील कविता 3री माझ्या अंगणात ही कविता आज आपण पाहणार आहोत. कवितेचे कवी आहेत ज्ञानेश्वर कोळी. तर कविता वाचण्याआधी आपण कवितेचे जे कवी आहेत त्यांच्याबद्दल माहिती वाचूया. माझ्या अंगणात, कवी ज्ञानेश्वर कोळी. जन्म 1956. जगणे माझे, आयुष्याच्या वाटेवर घन दाटलेले छावणीच्या कविता. आकाश पेलताना हे कविता संग्रह. 8 आण्याचा गुळ हा कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. शेतकरी शेतात रात्रंदिवस काम करतो. जेव्हा त्याच्या शेतात खूप धान्य पिकते तेव्हा त्याला खूप आनंद होतो. प्रस्तुत कवितेतून शेतकऱ्याच्या मनातील विविध भावनांचे वर्णन कवीने यात केले आहे. तर आता ही जी कविता आहे माझ्या अंगणात, या कवितेमध्ये कवीने जेव्हा शेतकरी रात्रंदिवस शेतामध्ये काम करतो आणि जेव्हा त्याचं पीक येतं, उत्पन्न येतं, जे त्याचं धान्य शेतातलं जेव्हा त्याच्या घरी येतं तेव्हा त्याला जो आनंद होतो, वेगवेगळ्या भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होतात, त्या सगळ्या भावनांचं वर्णन कवीने या कवितेमध्ये केलेलं आहे. एक किसान जब रात दिन अपने खेतों में काम करता है और इतनी मेहनत के बाद जब उसकी फसल आती है, फसल के रूप में जब उसका सब धन धान्य जो उसने ये किया है, उगाया है, वो सब घर पे लेके आता है, तो जब उसको जो खुशी होती है, अलग अलग तरह की भावना उसके मन में निर्माण होती है, जो आती है, तो वो सारी इमोशंस इस कविता में कवि ने हमें बताई है. तो ये कविता हम लोग स्पष्टीकरण करने से पहले पढ़ लेते हैं. ही कविता आपण पहिले वाचून घेऊया. सगळ्यांनी लक्ष देऊन कविता ऐका. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदण पडलं. काळ्या शार मातीतुनी मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रान मेव्याची मी जास. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदानं खावा. जीव दमतो शिणतो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर, दूर उडून या जाता आसू येती गालावर, दूर उडून या जाता आसू येती गालावर. किती छान भावना मांडलेल्या आहेत या कवितेतून कवींनी. आपण एक एक कडवं आता स्पष्ट करूया. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदण पडलं. गहू शाळवाचं मोती. गहूचं म्हणजे गव्हाचे दाणे. गहू शाळवाचं मोतीला इथे काय म्हणायचं लेखकाला? गव्हाचे दाणे. आणि शाळव म्हणजे काय? ज्वारी. गहू आणि ज्वारीचे जे दाणे आहेत ते माझ्या अंगणामध्ये गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं. गहू शाळवाचं मोती म्हणजे गव्हाचं पीक, ज्वारीचं पीक जे काळ्या रानात म्हणजे काय? शेतात. काळ्या रानात म्हणजे शेतात उगवलंय आणि माझ्या अंगणात जणू काही लख चांदणं पडलंय. चांदणं पडतं जेव्हा आपण केव्हा म्हणतो? जेव्हा आपल्याला खूप आनंद झालेला आहे, प्रकाशमान आपलं जीवन होतं, असे आपण उपमा देतो की नाही? म्हणजे माझ्या शेतामध्ये जेव्हा गव्हाचं ज्वारीचं पीक आलेलं आहे, मी केलेल्या मेहनतीला जे पीक आलेलं आहे, त्यामुळे माझ्या अंगणात लख चांदणं पडलं. माझ्या अंगणात जसं खूप चांदणं पडलेलं आहे, खूप उजेड पडलेला आहे, खूप आनंद झालेला आहे, असं कवीला म्हणायचंय. गेहूं तो आपको पता है, शाळवा यानी की ज्वारी. गहू शाळवा, मोती म्हणजे त्याने जे काही पिकवलेलं आहे त्याला मोतीची उपमा दिलेली आहे. शेतकरी कारण की तो रात्रंदिवस ते मेहनत करत असतो, त्याच्यामुळे जे उत्पन्न त्याला मिळतं त्याला तो मोत्याचीच उपमा देणार आहे. त्याचं जे धान्य आहे त्याला मोत्या समानच आहे, तेवढंच त्याला मौल्यवान आहे. किसान जो उगाता है, जो अनाज उसको आता है, तो उसको मोती की उपमा देता है, क्योंकि मोती कैसा होता है? महंगा होता है, अमूल्य होता है, उसकी कीमत बहुत ज्यादा होती है. उसी तरह एक किसान को अपने खेती से जो फसल आती है, जो ये अभी गेहूं ज्वार आया है, तो उसको वो मोती बोलता है, क्योंकि उसके लिए वो अमूल्य है. और ये सब गेहूं और ज्वार के जो मोती है काळ्या रानात, यानी कि काळा रान यानी कि काली मिट्टी, यानी उसकी जो खेत है उसको काला रान बोला है. उसके खेत में ये सब उग आया है, अभी ये सब आ गया है. सांडलं म्हणजे तिथे पडलं, त्याच्या खेतामध्ये पडलं हे आपण कवितेसाठी आहे, पण ते उगवलं असं त्याचा अर्थ होतो, की काळ्या रानामध्ये गहू शाळवाचं म्हणजे गहूचं आणि ज्वारीचं पीक उगवलेलं आहे आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं. त्याच्यामुळे माझ्या अंगणात काय झालेलं आहे? लख चांदणं पडलेलं आहे. म्हणजे
सगळीकडे प्रकाशमय झालेलं आहे आता माझं जीवन, असं त्या कवीला म्हणायचं आहे. ये सब मेरे खेत में फसल आने से वजह से मेरे जीवन में एक अंधकार था वो खत्म हो गया, अभी मेरा जीवन प्रकाशमान हो गया है, मेरे सब चांद की चांदनी मेरे आंगन में खिल रही है, ऐसा कवी बोल रहे हैं. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं. काळ्या शार मातीतूनी मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रान मेव्याची मिजास. काळ्याशार मातीतून म्हणजे माझ्या शेतातून काय उगवलंय? मोती पवळ्याची रास. हे जे धान्य मी तुम्हाला काय सांगितलं की शेतकऱ्यासाठी त्याने पिकवलेलं जे धान्य असतं, त्याचं जे पीक असतं, हे सगळ्यात जास्त मौल्यवान असतं. आता मोती, पवळे हे काय रत्न आहेत. बरोबर की नाही? मोती मोती हे एक रत्न आहे. पर्ल तुम्हाला माहिती आहे. पवळं जसं हिरे, माणिक असतं तसं पवळा सुद्धा एक लाल रंगाचं हे रत्नच आहे, की जे खूप महाग मिळतं. बाजारामध्ये जर तुम्ही घ्यायला गेलेत मोती, पवळे तर हे खूप महाग असतात. त्यांची किंमत खूप जास्त असते. मौल्यवान असतात हे खडे सगळे जे आहेत ते. त्याचप्रमाणे जसे हे मोती पवळ्यांचे मौल्यवान असतात, तसं माझं हे धान्य आहे. गहू, ज्वारी, बाजरी जे काही मी पिकवतो आहे, हे सगळं धान्य माझ्यासाठी मौल्यवानच आहे. मतलब किसान अभी जो मोती पता है, मोती ये जो पौड़ा होता है ये लाल कलर का एक रत्न बोलते हैं ना हम लोग, वो रत्न होता है. तो ये बहुत कीमती रत्न होते हैं. अगर हम बाजार में खरीदने जाए तो इनकी कीमत बहुत ज्यादा होती है. तो किसान को क्या लगता है कि ये मैंने जो फसल आई है, मेरे घर में जो धान्य आया है, मेरी जो फसल है वो उसके लिए वही कीमती है. इसलिए उसने उसने उसके फसल को उसने क्या नाम दिया है? मोती का. पवळ्याचं. त्याने त्याच्या धान्याला काय नाव दिलेलं आहे? मोती पवळा. म्हणजे कारण त्याच्यासाठी त्याचं जे धान्य आहे ते मौल्यवान आहे, किमती आहे. जरी आपण बाजारात घ्यायला गेलो, आपल्याला ते अगदी ₹50 किलो, ₹25 किलो अशा याच्याने मिळालं, तरी त्या शेतकऱ्याने त्याच्यामध्ये काबाड कष्ट करून त्याचा घाम त्याच्यात ओतलेला असतो आणि खूप मेहनत करून ते पिकवलेलं असतं. म्हणून त्याच्यासाठी ते मोती, पवळे, हिरे, रत्न यांच्यासारखंच ते मौल्यवान आहे. किसान के लिए उसकी फसल, ये जो धन्य धान्य वो उगाता है, उसकी मेहनत का फल होता है. इसलिए मेहनत का फल कभी भी अमूल्य होता है, उसका हम मोल नहीं कर सकते. इसलिए उसको उसने मोती, पवळे ऐसे रत्नों का नाम दिया है. तर काळ्याशार मातीतून, माझ्या काळ्याशार मातीतून म्हणजे शेतातून मोती पवळ्याची रास काय उगवली आहे? मोती पवळ्याची रास उगवलेली आहे. आणि अंगणात माझ्या डुले रान मेव्याची मी जास. आणि माझ्या अंगणामध्ये काय डुलतंय? काय माझ्या अंगणामध्ये मी जमा करून ठेवलेलं आहे? रानमेव्याची मी जास. रानमेवा म्हणजे काय? रानमेवा म्हणजे जंगलामध्ये, रानामध्ये जी पिकतात ती फळं. आता आपल्याला आपल्याला कुठली फळं माहिती असतात? आपल्याला सफरचंद माहिती असतं, ऍपल पता होता है, ग्रेप्स पता होता है, बनाना पता होता है. ही फळं आपल्याला माहिती आहेत, बरोबर? पण जंगलामध्ये पण अशी काही फळं असतात, की जी खूप गोड असतात खायला आणि आपल्या शरीरासाठी पण चांगली असतात. जसं करवंद, अशी काळ्या-काळ्या रंगाची छोटी-छोटी करवंद असतात. त्याचप्रमाणे जांभूळ, ही रानात उगणारी फळं आहेत. बरोबर? तर ही रानातली जी फळं आहेत, ही सगळी अशी आणि त्याचप्रमाणे रानमेव्यामध्ये जशी फळं येतात, तसं वेगवेगळ्या प्रकारच्या आणखीन काही गोष्टी असतात. म्हणजे काही-काही पानं सुद्धा अशी असतात, की जी आपण खाऊ शकतो. चविष्ट लागतात आपल्याला खाण्यासाठी. पुन्हा तुमचं रानातून येणारं मध वगैरे असं वेगवेगळ्या प्रकारचं जो रानमेवा आहे, रानमेवा म्हणजे राण्यामध्ये मिळणारी फळं. रानामध्ये मिळणारी फळं म्हणजे रानमेवा. तर माझ्या अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मिजास. आता इथे पण बघा मिजास शब्द वापरलाय. मिजास आपण कशासाठी वापरतो? मिजास म्हणजे नखरा. आपण काय म्हणतो? काय मिजाज आहे त्याला? म्हणजे त्याला किती गर्व आहे, किती त्याला नखरा आहे, असा मिजाज म्हणून आपण तो शब्द वापरतो. मग माझ्या अंगणात काय डुलते? रानमेव्याची मिजास. म्हणजे रानमेवा पण माझ्या अंगणामध्ये कसं अगदी मिजाशीमध्ये आहे, तोऱ्यामध्ये आहे तो रानमेवा. म्हणजे या शेतकऱ्यांना जशी आपण ही सगळी फळं विकत वगैरे खातो तसं त्यांचं नाहीये. जे रानामध्ये मिळतं, जे जंगलामध्ये मिळतं तेच ते आणतात आणि त्याच्यातच त्यांना खूप आनंद असतो. तेच ते फळं वगैरे हे शेतकरी लोकं खातात. म्हणून मग ते काय म्हणताय, माझ्या अंगणात डुले रानमेव्याची मिजाज. कारण की ते रानातून त्यांनी स्वतः तोडून आणलेलं असतं. त्यांच्या मेहनतीने त्यांनी ते आणलेलं असतं. म्हणून रानमेवा पण माझ्या अंगणामध्ये कसं अगदी मिजाज करतोय. तोऱ्यामध्ये रानमेवा माझ्या अंगणामध्ये बसलेला आहे. म्हणजे आम्ही सगळं रानातून तोडून आणलेला आहे हा रानमेवा, जो अगदी तोऱ्यात आहे. म्हणजे त्याला खूप डिमांड आहे त्यांच्याकडे.
काय म्हणता येईल आपल्याला, मागणी आहे, डिमांड म्हणतो ना, किती डिमांड आहे त्याला. जसं आपण हे फळं खातो त्याचप्रमाणे त्यांना रानमेवा त्यांच्याकडे त्याला खूप मागणी आहे, खूप मिजास आहे. म्हणून माझ्या अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मिजास. रानमेवा सुद्धा अगदी तोऱ्यामध्ये माझ्या अंगणामध्ये आहे, असं शेतकरी आपल्याला अतिशय आनंदाने सांगतोय. रानमेवा यानी कि जंगल में जो फल मिलते हैं, करवंद करके एक फल आता है, ब्लैक कलर का छोटा छोटा होता है। जामुन, ये जामुन भी हमें जंगल में मिलता है। तो ये सब जंगल में मिलने वाले फल है, एकदम मिजाज यानी कि एकदम नखरे से, ऐट में, एकदम शानो शौकत से मेरे आंगन में पड़े हुए हैं, अभी हम लोग ये सब खाएंगे। मतलब ये सब फल भी उनके लिए बहुत इंपॉर्टेंट है, इसलिए उन्होंने क्या बोला है, अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मिजास है, एकदम ऐट में बैठे हुए ये सब मेरे आंगन में ये सब फल है, रानमेवा माझ्या अंगणामध्ये आहे, असं शेतकरी आपल्याला आनंदाने सांगतो. म्हणजे त्याला अभिमान वाटतोय त्या गोष्टीचा. शेतकऱ्याला कसला अभिमान वाटतोय, की माझ्या काळ्या शार मातीतून मोती पिवळ्यासारखं धान्य पिकतं आहे, माझ्या अंगणामध्ये खूप सारा रानमेवा आहे, ह्या गोष्टीचा शेतकऱ्याला अभिमान वाटतोय. किसान को इस बात की खुशी हो रही है, अभिमान हो रहा है कि मेरी काली मिट्टी में से, मेरे खेतों में से मोती जैसे, रत्नों जैसे धान्य उग रहा है, और एकदम रानमेवा जो है वो भी मेरे आंगन में है, इस बात का किसान को अभिमान है. म्हणजे अभिमानाने ते आपल्याला सांगतायत की काळ्या शार मातीतून मोती पिवळ्याची रास. रास म्हणजे काय, ढीग. हे बघा, हे असं जे मांडलंय ना, याला आपण ढीग म्हणतो, ढीग करून ठेवणे, इसको हम रास बोलते. असं ढीग करून त्यांनी ते ठेवलेलं आहे. म्हणजे मोती पिवळ्याची रास माझ्या अंगणात आता पडलेली आहे, काळ्या मातीतून उगवलेली, आणि रानमेवा पण माझ्याकडे आहे, असं शेतकरी आपल्याला सांगतोय. दिला घेतला वाढतो, रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदाने खावा. किती छान कल्पना मांडली आहे शेतकऱ्याने. आपण शहरामध्ये राहणारे लोक सुद्धा आपल्याकडे आलेली एखादी गोष्ट पटकन कोणाला द्यायला तयार होत नाही, पण शेतकरी काय म्हणतोय, दिला घेतला वाढतो, रानातला रानमेवा. एकमेकांना देव आपण जर दिला आणि त्यांच्याकडनं घेतला, एकमेकांना देऊन वाटून जर आपण तो खाल्ला तर तो वाढतो. एकमेकांना वाटून जर आपण खाल्ला तर तो रानातला रानमेवा वाढतो. तो दिला घेतल्याने वाढतो, रानातला रानमेवा. म्हणजे आपण एकमेकांना दिलं तर रानमेवा वाढतो, म्हणजे आपल्यातलं प्रेम सुद्धा वाढतं. एकमेकांना देण्याने घेण्याने काय होतं, आपल्यातलं प्रेम वाढतो. तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदाने खावा. तुम्ही आम्ही सारे जण, आपण जो काही रानमेवा, थोडा असो जास्त असो, जो काही आपल्याकडे आहे तो एकमेकांमध्ये वाटून गुण्या गोविंदानं म्हणजे आनंदाने आपण सारे जण खाऊया. खावा म्हणजे काय, खाऊया. किती मोठं मन आहे शेतकऱ्याचं. म्हणजे जे काही त्याच्याकडे पिकतं आहे ते एकट्याला हवंय का त्याला, नको, हे जे काही माझ्याकडे आहे ते आपण सगळे मिळून खाऊया, असं मोठं मन शेतकऱ्याचं आहे. किसान क्या बोलता है, ये जो रानमेवा है वो एक दूसरे को देने से बढ़ता है. हम लोग बोलते हैं ना, प्यार कैसा, एक दूसरे को बांटने से प्यार बढ़ता है, उसी तरह से ये रानमेवा जो है, एक दूसरे को हम देके मिलके खाएंगे तो हमारा प्यार भी बढ़ेगा. ऐसा इस किसान को बोलना है. तुम्ही आम्ही सारे जण, हम सब मिलके, गुण्या गोविंदाने मतलब खुशी से, प्यार से, गुण्या गोविंदाने म्हणजे खुशी से, प्यार से, ये रानमेवा हम सब लोग मिल बांट के खाएंगे. यानी किसान का दिल कितना बड़ा है, उसके पास भले ही रानमेवा थोड़ा होगा, पर वो थोड़े से रानमेवे में भी वो क्या बोल रहा है कि हम लोग मिल बांट के इसको खाएंगे. ऐसा नहीं बोल रहा है कि मैं अकेले खाऊंगा. तो इस पे से हमें क्या समझ में आता है कि किसान का दिल बहुत बड़ा है, जो भी उसके पास है वो हम सब मिल बांट के खाएंगे, प्यार से खाएंगे, ऐसा वो हमें बोल रहा है. दिला घेतला वाढतो, रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदानं खावा, असं हा शेतकरी राजा आपल्या, म्हणून तर आपण म्हणतो ना शेतकरी राजा, राजासारखं त्याचं मन मोठं असतं, सगळ्यांना तो आपल्यामध्ये सामावून घेत असतो. जीव दमतो शिणतो, घास भरवते माय, घरामध्ये घरट्यात जशी दुधातली साय. जेव्हा शेतकरीचा जीव म्हणजे तो थकतो, शेतामध्ये काम करून दमतो शिणतो, म्हणजे शेतामध्ये काम करून तो थकतो, दमतो शिणतो म्हणजे पण थकतो. थकून जेव्हा तो थकून भागून घरी येतो तेव्हा घास भरवते माय, तेव्हा त्याची आई त्याला प्रेमाने घास भरवते. जेव्हा थकून भागून शेतकरी घरी येतो तेव्हा त्याची आई त्याला प्रेमाने घास भरवते. उसकी माँ जब वो थक हार कर खेत पे से काम करके घर पे आता है तो उसकी माँ उसे प्यार से खाना खिलाती है. घरामध्ये घरट्यात जशी दुधातली साय. माझ्या आईचं प्रेम कसं आहे,
घरातली माझी आई म्हणजे काय आहे? दुधावरची साय आहे. तर दुधावरची साय तुम्ही पाहिलीये का? नसेल पाहिली तर आईला विचारा तुमच्या उद्या. दूध आपण जेव्हा तापवतो ना आणि ते तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून द्या. थोड्या वेळाने अशी जाड साय तुम्हाला दुधावरती दिसते. आणि ती साय, ते खालचं जे दूध असतं ना त्याच्यापेक्षा जास्त प्रोटीन्स त्या साईमध्ये असतात. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, की त्या साईमध्ये जसं खूप सारे प्रोटीन्स असतात. नीट लक्ष देऊन ऐका. तसंच खूप सारं प्रेम दुधातली साय म्हणजे दुधातले जे सगळं काही प्रोटीन्स जसं साईमध्ये जमा होतं, तसं घरातलं वातावरण तर आहे. घरात तर प्रेम आहे, पण त्या प्रेमामध्ये त्या साईसारखं सगळ्यात जास्त प्रेम कोणाचं आहे? माझ्या आईचं आहे. समझ में आ रहा है कि बच्चों, जब हम लोग दूध उबालते हैं ना, आपकी मम्मी को पूछना, दूध उबाल के मम्मी फ्रिज में रख देती है ना, तो उसके ऊपर मोटी मोटी मलाई, साय यानी के मलाई, दूध के ऊपर की जो मलाई होती है ना वो जमा होती है। तो सबसे ज्यादा प्रोटीन्स जो होते हैं दूध में के वो मलाई में जमा हो जाते। तो इसमें क्या कवि को क्या बताना है कि घर में तो प्यार है, सब घरामध्ये घरट्यात घर में प्यार है सब लोगों में, पर मेरी माँ का प्यार कैसा है? जैसे दूध के ऊपर की मलाई, मलाई में जैसे सबसे ज्यादा प्रोटीन्स होते हैं, उसी तरह घर में सबसे ज्यादा प्यार मुझे कौन करता है? मेरी माँ करती है। लक्षात येते का विद्यार्थी मित्रांनो, की जसं दुधावरची साय हे दुधापेक्षा जास्त त्याच्यामध्ये ताकद असते, त्याच्यात शक्ती असते. त्याचप्रमाणे घरामध्ये सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावरती कोण करतं? माझी आई करते. तसंच माझ्या आईचं प्रेम आहे. जीव दमतो शिणतो घास भरवते माय. जेव्हा मी थकून भागून येतो मला प्रेमाने घास भरवते. आणि घरामध्ये घरट्यात जशी दुधातली साय. या संपूर्ण घरामध्ये सगळ्यांवरती खूप प्रेम करणारी, सगळ्यात जास्त प्रेम करणारी कोण आहे? माझी आई आहे. तिचं प्रेम कसं आहे? जसं दुधावरची साय आहे. माँ का प्यार कैसे है? जैसे दूध पे की मलाई जैसे इम्पोर्टेंट होती है, उसी तरह मेरी माँ का प्यार भी है। सबके लिए बहुत सारा प्यार मेरे माँ के पास है। इस तरह से कवि बता रहे हैं। अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर, दूर उडून या जाता आसू येती गालावर. आता आज बघा त्याच्या अंगणामध्ये सगळीकडे धान्य पसरलेलं आहे. धान्यांची रास लागलेली आहे आणि पाखरं येतायत हे दाणे टिपायला. तर त्याला खूप आनंद होतोय. जेव्हा त्याच्या दारामध्ये ही पाखरं दाणे टिपायला येतात, तेव्हा त्याला खूप आनंद होतो, की एक त्याच्या मनामध्ये भावना असते, की मी त्यांना देऊ शकतोय. त्या पाखरांना दाणे मी देऊ शकतो आहे. ही भावना त्याच्या मनामध्ये आहे, की माझ्याकडे एवढं माझ्याकडे आहे, की मी त्या पाखरांना दाणे देऊ शकतोय. म्हणून त्याला त्या गोष्टीचा आनंद होतो. आणि जेव्हा ही पाखरं दूर उडून जातात, तेव्हा त्याच्या गालावरती अश्रू येतात. तेव्हा त्याला रडायला येतं. आसू येती गालावर म्हणजे तेव्हा त्याला रडायला येतं. जब किसान के आप लोग देख रहे हैं अभी किसान के यहाँ पे सब धान्य उसने डाला हुआ है आंगन में, तो पक्षी आते हैं, उस दाने को चुगते हैं, दाने खाते हैं, तो किसान को ये सब देख के खुशी होती है, क्योंकि किसान का स्वभाव ही क्या है? दूसरों को देने का। तो जब ये पंछी दाना खाते हैं ना तो किसान को बहुत अच्छा लगता है, पर जब वो उड़ जाते हैं तो किसान को बुरा लगता है और वो अपने आप उसके आंखों से आंसू निकल आते हैं. आंसू येती गालावर, आपोआप त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. म्हणजे अगदी समर्पक अशी त्याची भावना आहे की दुसऱ्यांना देणं, दूसरे को देना, यही किसान की मन की भावना है. जब पंछी आते हैं का दाना खाने के लिए अंगणात माझ्या दाने टिपती पाखर, तब उसे खुशी होती है. जब दाना खाने के लिए पंछी आते हैं तो उसे बहुत खुशी होती है, पर जब ये पंछी उड़ जाते हैं तो उसे दुःख होता है. जेव्हा पक्षी अंगणामध्ये दाणे टिपतात त्यावेळेला शेतकऱ्याला आनंद होतो, पण जेव्हा हे पक्षी दूर उडून जातात तेव्हा त्याच्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतात. म्हणजे याच्यातून शेतकरी काय, की रात्रंदिवस काम करून तो जे काही धान्य पिकवतो ते धान्य सुद्धा फक्त त्याला स्वतःला नको असतं, तर ते धान्य पण त्याला इतरांबरोबर वाटायचं असतं. म्हणजे दुसऱ्यांना देण्याची भावना शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे, म्हणून तो समाधानी आहे. म्हणून आपण शेतकऱ्याला राजा असं म्हणतो. तशी ही कविता तुम्हाला समजली का विद्यार्थी मित्रांनो? आता आपण याचे शब्दार्थ पाहूया. माझ्या अंगणात शब्दार्थ. शाळवाचं मोती. शाळवाचं मोती म्हणजे ज्वारीचे दाणे. रास. रास म्हणजे ढीग. तर तुम्हाला मी चित्रात दाखवलं ना तो. मिजास म्हणजे तोरा. मिजास म्हणजे काय? तोरा.
रानमेवा म्हणजे रानात पिकणारी फळं. जसं मी सांगितलं तुम्हाला करवंद, जांभूळ. तुम्हाला जर काही आणखीन रानात पिकणारी रानमेव्यामध्ये जर काही फळं तुम्हाला माहिती असतील, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा, म्हणजे मला सुद्धा माहिती होतील. अगर रानमेवा में अगर और कोई फ्रूट्स का नाम आप लोगों को पता हो तो जरूर मुझे कमेंट्स बॉक्स में बताना, कमेंट करके, तो मुझे भी पता चलेगा. शिणणे म्हणजे दमणे, थकणे. आसू म्हणजे डोळ्यातले पाणी, अश्रू. आलं लक्षात? आता आपली कविता समजून झालेली आहे, शब्दार्थ झालेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वाध्याय सोडवून पाठवणार आहे. तोपर्यंत तुम्ही स्वतः धडा वाचून स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे जे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील. आणि इतरांबरोबर हा व्हिडिओ शेअर पण करा, म्हणजे इतरांना सुद्धा याच्यातून शिकायला मिळेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करायचंय? अभ्यास करायचा आहे.